शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा. वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानी संदर्भात चिंता व्यक्त. शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार. हॉर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद ठेवणार. आमच्या टार्गेटवर फक्त अमेरिकेचे एअरबेस. मुलींच्या हत्येचा बदला घेणार. इराणचे नेते मोस्तफा खामेनी यांची ट्रम्प यांना धमकी. अमेरिकन नौदल हॉर्मुझ सामुद्रधुनीतनं तेल टँकर्सना सुरक्षा देऊ शकणार नाही. सध्या इराणच्या आक्रमणाला उत्तर देण्याचा लष्कराचा भर. दरम्यान महिना अखेरपर्यंत सुरक्षा पुरवू. अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांची माहिती. गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका. आजपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची लोकसभेत घोषणा. भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू. गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत. पर्यायी म्हणून या ठिकाणी रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. तर भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल. पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. भारतात पुरेसा तेल साठा. जगातील 40 देशांकडून तेल खरेदी. पर्यायी मार्गांनी पुरवठा सुरू असल्यानं टंचाई भासणार नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं संसदेत महत्त्वपूर्ण निवेदन. आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही हे अमेरिका का ठरवतीये? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल. गॅस संकट हलक्यात घेण्यासारखं नाही. राहुल गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींनी एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा काढतात सभागृहात गोंधळ. एप्स्टीनचे मित्र असल्याचं हरदीप पुरींनीच सांगितलंय. राहुल गांधींचा आरोप. तर हरदीप सिंग पुरींच्या मुलीला जॉर्ज सोरोसकडून पैसे मिळाल्याचाही दावा. सौदी अरेबियातनं कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये. भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग या जहाजाचा धाडसी प्रवास. 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात. भारतानं रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती. मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी. इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल. पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये गॅसचा तुटवडा. रुग्णांच्या सुविधेसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करा. मनोरुग्णालय प्रशासनाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये सादर होणार. लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा विधेयक. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यामुळे खडाजंगी होण्याची सुद्धा शक्यता. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड. भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. 32 दिवसांच्या सहलीनंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिवमध्ये परतणार. भाजपची SIR संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार. मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार. आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचेही आदेश. KC कॉलेजमध्ये बैठकीचं आयोजन. तर म्हाडाचा मुंबईकरांना मोठा दिलासा. मुंबईतील 2500 घरांसाठी आता लॉटरी काढण्यात येणार. मार्च महिन्याच्या अखेरीस जाहिरात निघणार. नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक. तापमानाचा पारा 38 अंशांवर. वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण. नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचे ढग दाटणार. दरम्यान यामुळे पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानींची मालमत्ता ईडीकडून जप्त. रिलायन्सची 581 कोटींची मालमत्ता जप्त. फेमा अंतर्गत अनिल अंबानींवर ईडीकडून कारवाईचा बडगा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.